2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे। वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून या संदर्भातील आरोप त्यांनी केलेत। काँग्रेसने महाराष्ट्रात झालेल्या कथित वाढीव मतदानाचे व्हिडिओ फुटेज आणि फोटो जारी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती। मात्र राहुल गांधींच्या या आरोपांनंतर आणि एकंदरीत निवडणुकीतील घडलेल्या प्रकारानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत। हे निर्णय काय आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतायत माय महानगर लाईव्ह। केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेशी संबंधित व्हिडिओ आणि फुटेज फोटो जतन करण्याच्या कालावधीत बदल केला आहे। या निर्णयानुसार आता 1 वर्षाऐवजी केवळ 45 दिवसांपर्यंत हे फुटेज आणि फोटो संग्रहित ठेवले जातील। मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर हा कालावधी लागू होईल आणि या काळात कोणतीही निवडणुकीशी संबंधित याचिका दाखल केली नाही तर डेटा नष्ट केला जाऊ शकतो। अलीकडच्या काळात या सामग्रीचा होणारा दुरुपयोगाचे कारण देत निवडणूक आयोगाने हा बदल केलाय। निवडणूक आयोगाने 30 मे रोजी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या निर्णयासंदर्भात सूचना दिली आहे। नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार नामांकन पूर्व कालावधी, उमेदवारी अर्ज दाखल करणे, प्रचाराचा कालावधी, मतदान आणि मतमोजणी यासारख्या मतदान प्रक्रियेच्या विविध टप्प्यांशी संबंधित फुटेज आता फक्त 45 दिवसांसाठी जतन केले जातील। निवडणूक याचिका दाखल करण्याच्या कालमर्यादेनुरूप हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। या कालावधीत एखादी याचिका दाखल करण्यात आलीच तर प्रकरण निकाली निघेपर्यंत संबंधित फुटेज जतन केले जाईल। निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ शूटिंग आणि छायाचित्रण कायद्याने अनिवार्य नसून ते केवळ अंतर्गत व्यवस्थापनाचे एक साधन आहे। तथापि अलीकडच्या काळात उमेदवार नसलेल्यांनी या सामग्रीचा गैरवापर केल्याच्या घटना घडल्या आहेत। सोशल मीडियावर कोणताही संदर्भ न देता चुकीच्या पद्धतीने हे फुटेज प्रसारित करण्यात आल्याचं समोर आलं आहे। याद्वारे चुकीची माहिती आणि खोटे नरेटिव्ह पसरवण्यात आले। यातून कोणतेही कायदेशीर परिणाम हाती येत नाहीत, त्यामुळे याचे पुनरावलोकन करणे आवश्यक होते। तसेच सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निर्देशपत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे। दरम्यान याआधी 6 सप्टेंबर 2024 रोजी जारी केलेल्या जुन्या मार्गदर्शक तत्वांपेक्षा हे नवीन निर्देश वेगळे आहेत। त्या मार्गदर्शक तत्वांनुसार वेगवेगळ्या टप्प्यांचे रेकॉर्डिंग 3 महिने ते 1 वर्षांसाठी जतन करण्याची सूचना करण्यात आली होती। नामांकनापूर्वीचे रेकॉर्डिंग 3 महिने आणि मतदान तसेच मतमोजणीशी संबंधित रेकॉर्डिंग 6 महिने ते 1 वर्षांसाठी जतन करण्याचे निर्देश होते। आता निवडणूक याचिका दाखल करण्यासाठी असलेल्या 45 दिवसांच्या कमाल कायदेशीर वेळेनुरूप हे नवे निर्देश जारी केले आहेत। या कालावधीत याचिका दाखल केली गेली तर प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत रेकॉर्डिंग जतन केले जाईल। मतदानावेळी काय काय रेकॉर्डिंग केलं जातं जाणून घेऊयात। मतदान केंद्राच्या आत आणि बाहेरील सर्व घटनाक्रम, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची म्हणजे ईव्हीएम मशीनची तपासणी, स्टोरेज, वाहतूक आणि मतमोजणी यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते। वेबकास्टिंगद्वारे मतदानाचे निरीक्षण केलं जातं। उमेदवारांच्या खर्चाचे आणि आचारसंहितेच्या उल्लंघनावर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा निवडणूक प्रचारांचं रेकॉर्डिंग केलं जातं। दरम्यान काँग्रेसने महाराष्ट्रात झालेल्या कथित वाढीव मतदानाचे व्हिडिओ फुटेज आणि फोटो जारी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती। त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।